नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुंकुमार्चन कधी करायचे व कसे करायचे व ही सेवा कोण करू शकतं, ही सेवा करताना कोणत्या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे, तसेच या कुंकुमार्चनचे नियम काय आहेत, अशी संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. 3 ऑक्टोबर रोजी नवरात्र सुरू होत आहे. या 9 दिवसात देवीची सर्वात आवडती पूजा म्हणजे कुंकुमार्चन. सर्व मांगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नारायणी नमस्तुते यासारखे देवीचे महात्म्य सांगणाऱ्या स्तोत्रांचे सहस्त्रनाम स्मरण करणे आणि प्रत्येक नामस्मरणाला देवीच्या श्रीयंत्रावर अथवा देवीच्या मूर्तीवर चिमूटभर कुंकू वाहणे म्हणजेच कुंकुमार्चन होय. मंत्रोच्चार, पूजा, वाद्यांचे आवाज यामुळे घरातील नकारात्मकता जाऊन सकारात्मकता येते. मनामध्ये प्रसन्नता येते. कुंकुवामध्ये शक्ती तत्व आकर्षित करण्याची क्षमता जास्त असते. म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावरती जागृत होते असे मानले जाते. कुंकुमार्चन सुरू असताना देवीची शक्ती त्या कुंकुवामध्ये उतरली जाते. ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते. मूळ कार्यरत शक्ती तत्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झाली आहे. शक्ती तत्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकवाने करण्यात येते. कुंकुवातून प्रक्षेपित होणाऱ्या ग्रंथीलहरीच्या सुवासाकडे ब्रह्मांडातील शक्ती तत्वाच्या लहरी अल्प कालावधीत आकृष्ट होत असल्याने मूर्तीतील सगुण तत्वाला जागृत करण्यासाठी लाल रंगाचे दर्शक तसेच देवी तत्वाला प्रसन्न करणाऱ्या गंधलहरीचे प्रतीक म्हणून कुंकुवाच्या उपचाराला देवी पूजेत अग्रणीय स्थान दिले आहे. ललित सहस्रनाम, श्री सूक्तम, देवी स्तुती, देवी सहस्रनामावली, देवी अष्टोत्तर शतनामावली उच्चारण करत असताना कुंकू वाहने याला कुंकुमार्चन म्हणतात. अष्टमी, चतुर्दशी, पौर्णिमा, नवरात्र, लक्ष्मीपूजन, मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा, गुरुपुष्यमृत योग या दिवशी कुंकुमार्चन केले जाते. आश्विन नवरात्रात सप्तशतीचे पाठन वाचण्यापूर्वी किंवा पाठ वाचन सुरू करत असताना कुंकुमार्चन करणे फलदायी पुण्यकारक मानले जाते. नवरात्रीच्या 9 दिवसांपैकी कुठल्याही एक दिवशी जमल्यास अष्टमी किंवा कुठल्याही शुक्रवारी किंवा तुमच्या कुलस्वामिनीचा जो कुठला वार आहे त्या दिवशी देवीला कुंकुमार्चन करावे. कुंकुमार्चन करताना देवीची प्रतिमा अथवा श्रीयंत्र अथवा प्रतिकात्मक वस्तू म्हणजे सुपारी, यंत्र, ताम्रपट किंवा सुवर्णपट पात्रात घेऊन त्याला आपल्याला जलाभिषेक करून घ्यायचा आहे. जलाभिषेक करून झाल्यानंतर त्याला पुन्हा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला पुन्हा तामण घ्यायचं आहे. तामणामध्ये थोड्याशा अक्षता ठेवायच्या आणि त्यावर आपल्याला देवीची मूर्ती असेल तर मूर्ती ठेवा किंवा तुम्ही एक सुपारी आपल्या कुलस्वामिनीचं रूप समजून ती सुपारी आपल्याला ठेवायची आहे. देवीचे आवाहन करून पूजा सुरू करावी. लाल रंगाचे फूल व्हावे, धूपदीप लावून घ्यावा. देवीचे नामजप करत असताना आपल्याला कुंकुमार्चन सुरू करायचं आहे. मुर्गी मृतीने म्हणजेच उजव्या हाताचा अंगठा मधलं बोट आणि करंगळी शेजारचं बोट असतं त्याला अनामिका म्हटलं जातं. या 3 बोटाने कुंकुमार्चन केलं जातं. या 3 बोटाने आपल्याला कुंकू घ्यायचं आहे आणि देवीच्या चरणापासून तिच्या मस्तकापर्यंत वाहायचं आहे अथवा कुंकुवाने देवीला स्नानही घालायचं आहे. कुंकुमार्चन तुम्ही 108 वेळा करू शकता. तुमच्या कुलस्वामिनीचा जो पण मंत्र असेल किंवा नामस्मरण असेल ते तुम्हाला बोलायचं आहे आणि तुम्हाला हे कुंकुमार्चन करायचं आहे. कुंकुमार्चन करून झाल्यानंतर आपल्याला देवीची आरती करायची आहे. संपूर्ण दिवसभर, संपूर्ण रात्रभर आपल्याला देवीच्या मूर्तीला कुंकुवामध्येच ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी आपल्याला स्नान झाल्यानंतर देवपूजा केल्यानंतर मूर्तीला पुन्हा तिच्या स्थानावर ठेवायचं आहे आणि वाहिलेलं जे कुंकू आहे ते आपल्याला एका डबीमध्ये भरून दररोज आपल्या कपाळावर लावायचं आहे. कुंकुमार्चन करून अर्पण केलेले कुंकू एका डब्बीत ठेवले जाते. अक्षयलक्ष्मी प्राप्तीसाठी, कार्यसिद्धीसाठी कुंकुमार्चन केले जाते. कुंकुमार्चनचे कुंकू आप्तेष्टांना प्रसाद म्हणून दिले जाते. काही महिला हे कुंकू सिंदूर म्हणूनही वापरतात. हे कुंकू पुन्हा देवपूजेत तुम्हाला वापरता येणार नाही. पूर्वी घरोघरी कार्यसिद्धीसाठी, ग्रहशांतीसाठी अशा प्रकारे कुंकुमार्चन करत असत. काही ठिकाणी सामूहिकरित्या पूजा करतात. चंदनाची उत्पत्ती मिळाली तर जरूर लावावी. सर्व पूजा झाल्यावर एका ताटात खण नारळ घेऊन घरातल्या देवीची ओटी भरावी. डाळिंब मिळालं तर आवर्जून देवीला अर्पण करावं कारण देवीला डाळिंब अतिशय प्रिय आहे. कुंकुमार्चन घटाच्या ठिकाणी देवीचं रूप आहे असा भाव ठेवून घरी देवीच्या मूर्तीवर किंवा देवळात कुठेही करू शकतात. कुंकुमार्चन करण्यासाठी प्रत्यक्ष देवीसमोर उभी आहे असा भाव ठेवावा. ही पूजा स्त्री पुरुष कुणीही करू शकतं. याला कसलेही बंधन नाही. देवीला लावलेले कुंकू भक्तिभावाने स्वतःला लावा. कुंकुमार्चनाने मूर्ती जागृत होऊन मूर्तीतील शक्ती तत्व कुंकुवात येते आणि त्याचा आपणास लाभ होतो. आपली श्रद्धा जितकी जास्त तितकेच आपल्याला अनुभूती जास्त येते. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.